साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। सोलापूर जिल्ह्यात दररोज 25 लाखांचा मावा विक्री। कारवाईवरून पोलीस आणि अन्न औषध प्रशासनाचे एकमेकांकडे बोट। शाळांसमोरच गुटखा मावा विक्री। राज्य सरकारने 20 जुलै 2012 पासून गुटखा बंदी केली, तरी पण सध्या सोलापूर शहर जिल्ह्यातील बहुतेक पानटपऱ्यांवर गुटखा व मावा मिळतोच। दररोज सोलापुरात अंदाजे 25 लाख रुपयांचा मावा विकला जातो। मात्र मावा विक्रेत्यांवरील कारवाईचा अधिकार कोणाचा, यावरून पोलीस व अन्न औषध प्रशासनाकडून एकमेकांकडे बोट दाखविले जाते। अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई होते, पण त्यात सातत्य नसल्याने मावा विक्री थांबलेली नाही। सुपारी विक्रीला परवानगी आहे, पण त्यात दुसरे घटक पदार्थ मिसळल्यावर कारवाई होऊ शकते। मावा बनविण्यासाठी त्यात तंबाखू टाकली जाते, काही जण गांजाचे पाणी टाकतात असेही बोलले जाते। शहरातील मुख्य चौटांमध्येच रस्त्यांलगत मावा विक्रीच्या पानटपऱ्या आहेत। मावा विक्रेते एकावेळी लाखोंची सुपारी खरेदी करतात। कर्नाटक, सांगली, नागपूर येथून कत्री सुपारी ट्रक भरून मागवितात। काही जण पूर्ण सुपाऱ्या घेऊन त्याचा चुरा करून मावा बनवितात। गुटखा बंदीनंतर काही वर्षे प्रभावीपणे अंमलबजावणी झाली। आता मात्र शासकीय यंत्रणेच्या कारवाईत ढिलाई दिसते। त्यामुळे राज्यात गुटखा बंदी नाहीच याची प्रचिती विशेषतः सरकारी, निमसरकारी, खासगी कार्यालयांच्या भिंतीचे रंगलेले कोपरे पाहून येते। तर 1 वर्षापर्यंत कारावास, 10 लाख दंड। गुटखा, मावा, सुगंधी तंबाखू विक्रीवर कायद्याने बंदी आहे। सुपारी विक्रीस परवानगी आहे, पण त्यात दुसरे घटक मिसळल्यास त्यावर कारवाई होते। मावा, गुटखा विक्रेत्यांवर कारवाईची प्रमुख जबाबदारी अन्न व औषध प्रशासनाचीच आहे, पण पोलिसांनाही अशा विक्रेत्यांवर थेट कारवाई करावी या संदर्भात आमच्या विभागाच्या आयुक्तालयाने पोलीस अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केला आहे। मावा, गुटखा विक्रेत्यांवर थेट FIR दाखल होते, त्यांना न्यायालयातून कारावास किंवा 10 लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची शिक्षा होऊ शकते। शाळांपासून 100 मीटर अंतरात गुटखा, मावा विक्री। शाळांच्या 100 मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास व इतर तंबाखू उत्पादने कायदा 2003 अंतर्गत कोपटा अंतर्गत बंदी आहे। अशा पानटपऱ्यांवर अन्न व औषध प्रशासन व पोलीस देखील थेट कारवाई करू शकतात। शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी व्यसनाच्या आजारी जाऊ नयेत म्हणून हा कायदा करण्यात आला। मात्र बेगम पेठेतील महापालिकेच्या बाहेरच मावा विक्री सुरू आहे। अशी शहर जिल्ह्यात खूप उदाहरणं आहेत, तरी पण कारवाई होत नाही हे विशेष। दंड आणि कारावासाचीही होऊ शकते शिक्षा। गुटखा, मावा, सुगंधी तंबाखू विक्रीवर कायद्याने बंदी आहे। सुपारी विक्रीस परवानगी आहे, पण त्यात दुसरे घटक मिसळल्यास त्यावर कारवाई होते। मावा, गुटखा विक्रेत्यांवर कारवाईची प्रमुख जबाबदारी अन्न व औषध प्रशासनाचीच आहे, पण पोलिसांनाही अशा विक्रेत्यांवर थेट कारवाई करावी या संदर्भात आमच्या विभागाच्या आयुक्तालयाने पोलीस अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केला आहे। मावा, गुटखा विक्रेत्यांवर थेट FIR दाखल होते, त्यांना न्यायालयातून कारावास किंवा 10 लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची शिक्षा होऊ शकते। साहेबराव देसाई, असहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, सोलापूर।